जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. अ, आपण पहिले 4 श्लोक घेतले होते रघुवंशातले. तर पुढचे घेणार आहोत. हा 5वा श्लोक आहे त्याच्यातला त्या सर पाठामध्ये. जरा चौथ्याचा अर्थ परत एकदा सांगाल का? हम्म. न, न, पटकन घेऊया आपण. ठीक आहे. हा चालेल. आत बसू का मी? आवाज थोडा. आकार सदृश प्रज्ञ प्रज्ञया सदृशा गमः आगमै सदृशा आरंभ सदृशोदय. म्यूट करा हा बाकीच्या मग. एक मिनिट. हम्म. तर आकार सदृश प्रज्ञ म्हणजे काय, की आकारासारखीच म्हणजे त्याचा जो भव्य आकार होता, देह भव्य अशी देहयष्टी होती, त्याच्यासारखीच त्याची बुद्धी होती. प्रज्ञ म्हणजे तसा तो बुद्धिमान होता. प्रज्ञया सदृशा गमः. प्रज्ञया म्हणजे बुद्धी सारखंच त्याचं ज्ञान, शास्त्रज्ञान पण होतं. आगमय सदृशारंभ, शास्त्रज्ञानासारखाच त्याचा नवनव आरंभ म्हणजे नवीन नवीन कामं हाती घेण्याचा उरक ज्याला आपण म्हणतो, त्याला आरंभ असं म्हटलं जातं. तो उरक होता. आणि आरंभ सदृशोदय हा, तर आरंभासारखाच म्हणजे उरक असतो, पण बरीच लोक अर्धवट कामं बरीच सुरू करून ठेवतात आणि सगळी अर्धवट ठेवतात. म्हणजे त्याचं किंवा त्यांना फळ मिळत नाही, काही असू दे. पण तसं त्याचं नव्हतं. हम्म. ती सगळी कामं तो पूर्णत्वाला, फलप्राप्तीपर्यंत न्यायचा असं. समजलं? हो सर. काय? हा. म्हणजे कसं आपल्याला या संस्कृत वाङ्मयातनं, म्हणजे आपोआप हे अभ्यास करताना, की काम कसं असावं, तर म्हणजे जसा देह तशी त्याची बुद्धी. नुसतीच बुद्धी असून उपयोग आहे का, किंवा जसं आपण म्हणतो की नुसताच आडदांड देह असून उपयोग आहे का, नाही. त्याच्याबरोबर बुद्धी पण पाहिजे व्यवस्थित, नाही का. नुसती बुद्धी असून उपयोग आहे का, नाही. त्याच्याबरोबर ते शास्त्रज्ञान पण पाहिजे. म्हणजे त्यांनी तो शिकला सवरलेला पण म्हणजे एखादे असतात ना खूप हुशार असतात, पण काय, ती सगळी बुद्धी त्यांची व्यर्थ असते. हा. हा. नंतर काही जण असतात ते शास्त्रज्ञान असतं, पण त्यांचं कर्तृत्व काही नाही, नुसतं ज्ञान. पण त्याचा ते उपयोगात आणतच नाही, किंवा नाही का, आपण म्हणतो याच्यापाशी एवढं ज्ञान होतं बाबा, पण यांनी याचा काही उपयोग केला नाही, कोणाला सांगितलं नाही. तसाच गेला असं आपण म्हणतो, नाही का. आणि आरंभ सदृशोदय किंवा हा काम म्हणजे नवनवीन कामं, म्हणजे जेवढी कपॅबिलिटी आहे त्यांनी कामं पण सुरू केली. पण कामं सुरू केली तर पूर्णत्वाला नेली का, फलप्राप्ती त्याची झाली का. तर असं याच्यामध्ये 4ही गुण होते. इतकं असं सुंदरपणे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. समजलं? छान समजला. हम्म. सर एकदा रिपीट कराल तर मी आत्ताच जॉईन झाले. अरे काय वैशाली. हा. हा, ठीक आहे. सॉरी सॉरी. आकार हा मी ट्राय केलं. आ- हा. आकार सदृश प्रज्ञया सदृश आगमः आगमय सदृशारंभ आरंभ सदृशोदया. म्हणजे त्याचा जसा भव्य दिव्य त्याची जशी शरीर यष्टी होती, तसंच त्याचं प्रज्ञा म्हणजे बुद्धी पण होती. जशी बुद्धी होती तसंच त्याचं ज्ञान पण, म्हणजे अभ्यास आणि शास्त्रज्ञान पण होतं. आगम म्हणजे शास्त्रज्ञान. शास्त्रज्ञानासारखंच त्याचा कामाचा उरक पण होता. म्हणजे त्या शास्त्रज्ञानाचा तो उपयोगात आणून नवनवीन कामं सुद्धा हाती घेत असे. आणि जेवढी जशी नवनवी कामं हाती घेत असे, आरंभ करत असे, तसाच त्याचा उदय म्हणजे त्याची फलप्राप्ती पण त्याला होत असे, किंवा ते फलप्राप्तीपर्यंत तो नेत असे, ते काम अर्धवट सोडत नसे. असा त्याचा अर्थ आहे. हं? ठीक आहे. हो कळलं सर, थँक्यू. हा. आता पुढचं. रेखा मात्रमपि क्षुण्णात् मनोवर्पण परम नव्यतीयुः प्रजास्तस्य नियंतुर नेमिवृत्तयः. त्याच्यात संधी पण खूप आहेत. रेखा मात्रम अपि.
म्हणजे रेखा मात्र सुद्धा म्हणजे एक एक लाईन पण नाही, रेखा म्हणजे लाईन किंवा रेखा, एक रेखा पण इकडं तिकडं नाही. शून्यात, शून्य म्हणजे प्रचलित किंवा ठरलेला. म्हणजे हे तुम्हाला उदाहरण मी कशाचं देईन. तुम्ही जर पूर्वी खेडेगावात गेलात ना, तर बघत असाल की बैलगाड्या असायच्या ना. म्हणजे जेव्हा डांबरी रस्ते किंवा खडीचे रस्ते नव्हते, तर मातीचे रस्ते असायचे ना, तर त्या बैलगाड्या असायच्या ना, तर त्याची जी धाव असायची ना पावसाळ्यात, ती बैलगाडी जाऊन जाऊन ती एक असं म्हणजे चाकांची एक धाव तयार झालेली असायची. हं. कोणाला आठवत असेल तर आता, तर हो त्या सर, हो म्हणजे सर. हा. आणि तो बैलगाडी वा गाडीवान असायचा ना, तो फक्त त्याच मार्गाने न्यायचा, इकडे तिकडे नाही. त्यामुळे ते असे थोडे खाली गेलेलं असायचं ते. पण म्हणजे त्याच्यात काही धोके नसायचे, कारण का तिथे काही दगड नाही, खड्डा नाही. कारण त्या रस्त्याने सगळ्या गाड्या जातात, त्याच रस्त्याने आपण जायचं असं. असं तो डोळे मिटून ते बैल पण तसेच चालायचे, आणि तो रथ हे करणारा होता गाडीवान पण तसाच चालवायचा, बैलगाडी चालवणारा. तर तसं. तर आ आता वर्तमन म्हणजे रस्ता किंवा मार्ग. आमनोवर्तमन म्हणजे काय, की मनू, आपण बघितलं ना वैवस्वत मनू, त्या मनूनी जी घडी घातलेली होती, म्हणजे एक परंपरा आखून दिलेली होती रूढी चालीरीतींची. पण तसंही आपल्याला माहिती आहे की मनुस्मृती म्हणजे भगवान मनूंनी जी मनुस्मृती घालून दिलेली आहे, तर त्या मनुस्मृती या धर्माच्या किंवा विश्वाच्या कल्याणासाठी, की त्या मार्गाने जर सगळे लोक चालले, तर म्हणजे सगळी समाज व्यवस्था सुरळीत राहते, म्हणून ती मनुस्मृती, नाही का. तर मनोवर्तन हा म्हणजे मनूनी घालून दिलेल्या मार्गाने, ते मनुस्मृती असं प्रत्यक्ष म्हटलेलं नाहीये. पण तो अर्थ तोच होतो. आ मनो म्हणजे मनूपासून, बरोबर. तसं मनो असं. आता मनोवर्तना म्हणजे मनूपासूनच्या मार्गाने असं. तर प्रजा हा तस्य, आता त्याची प्रजा, नियंतुर नेमी वृत्तय, आता याचा अन्वय बघा कसा होतो. नियंतु तस्य नेमी वृत्तयः प्रजाः आमनोः क्षुण्णात् वर्त्मनः परम रेखामात्रम अपि न व्यतीयुः. त्याचा अर्थ काय, की नियंतु म्हणजे जो सारथी. हम्म. हा. सारथ्यानुसार, हा, सारख्यासारखं, त्या तसं म्हणजे सारख्यासारखा तो दिलीप, एखादा जसा कुशल सारथी असतो तसा तो दिलीप, आणि त्याची नेमी वृत्तय हा प्रजा. नेमी वृत्तय हा म्हणजे काय, नेमी याचा अर्थ, शब्दशः अर्थ म्हणजे चाकोरी, जे आता मी म्हटलं ना चाकोरी. तर नेमी वृत्तय हा म्हणजे जो चाकोरी निष्ठ, नेमी वृत्ती म्हणजे काय, चाकोरीतनी जाण्याची वृत्ती. हं. एका ठरलेल्या मार्गाने जाण्याची वृत्ती, त्याला म्हणतात नेमवृत्ती. आपण म्हणतो ना नेम नेम वगैरे आपण म्हणतो ना, तर नेम म्हणजे काय, की एक जे ठरलेलं असतं ते करणं, त्याला आपण म्हणतो नेम, नाही का. तर तसा म्हणजे इव्हन आपण दगड मारताना मी नेम धरला म्हणजे काय, की एक मी मार्ग ठरवला आता, की मी असा नेम धरलाय, तर मी आता तसंच दगड फेकणार असं. हम्म. तर अशी त्याची प्रजा, की जी म्हणजे म्हणजे तो सुद्धा एक कुशल सारथी होता, आणि त्याची नेमवृत्त म्हणजे चाकोरीनिष्ठ प्रजा, आमनोह क्षुण्णात, मनूने घालून दिलेल्या मार्गापासून, क्षुण्णात म्हणजे, क्षुण्णात म्हणजे पंचमी, रामात तसं, क्षुण्णात वर्तमनः मार्गापासून म्हणजे आमनोह वर्तमनः क्षुण्णात असं. म्हणजे आमनोह म्हणजे त्यांनी घालून दिलेल्या याच्यापासून, प्रचलित म्हणजे मार्ग, पण कसा प्रचलित मार्ग, परम जे वर्तमान हा परम म्हणजे त्या मार्गाच्या पलीकडे, हा, रेखा मात्र अपि न व्यतीयु, म्हणजे एक कड, थोडीशी सुद्धा एक रेखा सुद्धा तो ढळत नसे असं. म्हणजे तो आणि त्याची
तो कुशल सारथी, दिलीप सारखा कुशल सारथी आणि त्याची प्रजा, चाकोरीनिष्ठ प्रजा, मनूपासून सुरू असलेल्या मार्गाचे अजिबात उल्लंघन, रेखा मात्रही उल्लंघन करत नव्हती. समजलं? अच्छा, व्यतियुह म्हणजे उल्लंघन करत नव्हती का? काय ते? व्यतियुह म्हणजे, व्यतियुह व्यतियुह. म्हणजे व्यतियुह म्हणजे उल्लंघन करणारी, बाहेर जाणारी, पण न व्यतियुह म्हणजे करत नाही. अच्छा. हम्म. म्हणजे थोडक्यात की मनूने घालून दिलेला सर्व मार्ग त्याची प्रजा आणि दिलीप स्वतः अवलंबित होता. जसं म्हणजे रामराज्याचं वर्णन आहे ना आपल्या ह्याच्यात, की राम आणि त्याची प्रजा, की रामराज्य म्हणजे कसं होतं, तर राजा आणि प्रजा हे दोघंही एका धर्मनिष्ठ होते असं आपण म्हणतो ना, म्हणजे एका ठराविक सगळे आपापलं धर्मपालन करत होते, असा याचा अर्थ आहे. हम्म, असं. बरोबर. हा. प्रजानामेव भूत्यर्थम सताभ्यो बलिमग्रहीत सहस्रगुणमुत्स्रष्टुम आदत्ते हिरसम कवी रवी. तर इथे पण बघा, संधी बघा, प्रजानाम एव. हम्म. भूत्यर्थम म्हणजे अं, त्यांच्या क, क, कल्याणासाठी. हम्म. हा. ताभ्या म्हणजे मूळ अर्थ आहे, तो शब्द आहे ताभ्या. हा. बलीम अग्रहित. आता बलीम हा शब्द कसा आहे माहितीये, की बली म्हणजे याचे वेगवेगळे अर्थ असतात. म्हणजे एक अर्थ जो आपल्याला जो माहिती आहे, तो बली म्हणजे बळी देणे. पण बली हा खरा अर्थ त्याचा असा आहे, की काहीतरी द्यायचं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे उदाहरणार्थ, की जसं आपण शासनाला आपण कर देतो, बरोबर, आणि त्या कर कर का देतो, कारण त्या कर देण्याच्या बदल्यात शासन आपल्याला एक संरक्षण देतं, व्यवस्था देतं. कारण कर दिला नाही तर उद्या म्हणजे कायद्याचं राज्य राहणार नाही, कोणी आपल्या घरात येऊन लुटून जाईल, आपण कोणाकडे दाद मागणार, नाही का? पण आपण जो इन्कम टॅक्स म्हणजे कुठलाही आपण कर देतो, हम्म, त्या कराचं हे असतं की त्याच्या बदल्यात शासन किंवा राजा आपलं रक्षण करतो, असं. तर त्याला म्हटलं जातं बली अग्रहित. सहा प्रजानाम एव भूत्यर्थम. हा. ताभ्या म्हणजे त्यांच्यापासून, पंचमी. ताभ्या तुम्हाला माहिती आहे की चतुर्थी आणि पंचमी दोन्ही रूप सारखीच असतात, नाही का? रामेभ्या हे पंचमीचं पण बहुवचनी रूप आहे, चतुर्थीचं पण बहुवचनी रूप आहे, बरोबर. तर त्यांच्यापासून बलीम अग्रहित म्हणजे घेत असे. पण तो कशा करता घेत असे, की प्रजानाम एव भूत्यर्थम म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी. भूभवती म्हणजे होणे, होणे म्हणजे चांगलं होणे. त्यांच्या म्हणजे पालनासाठी तो कर घेत असे. हा. आणि अं, अं, कसं, बघा आता उदाहरण किती छान दिलेलं आहे. सहस्रगुण मुत्सृष्टुम आदत्ते ही रसम रवी. म्हणजे जसं ही यथा म्हणजे जसे की, हा, रवी ही, रवी म्हणजे सूर्य, सहस्र गुणम, हा म्हणजे हजार पटीने, हा, सहस्र गुण. जसं आपण द्विगुण, त्रिगुण, हा, चतुर्गुण म्हणजे पटीने, हजार पटीने उत्सृष्टुम. उत्सृष्टुम म्हणजे सहस्र जलधारांनी तो आपल्याला, हा, म्हणजे जलधारा देण्यासाठी, हजारो जलधारा देण्यासाठी सूर्य काय करतो, रसम आदत्ते. म्हणजे ग्रीष्मकालात किंवा उन्हाळ्यात सूर्य काय करतो, पृथ्वीला तापवतो म्हणजे त्या पाण्याची वाफ करून तो शोषून घेतो, सगळ्या समुद्राची वगैरे. पण ती तो सहस्र गुणांनी, सहस्र जलधारांनी तो परत ते जलधार म्हणजे जल पृथ्वीला परत करतो. अशी सुंदर उपमा आहे, की राजा कर घेत असे, हा, प्रजेच्या कल्याणासाठीच तो कर घेत असे. जसा सूर्य आपल्या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणजे शो घेतो, पृथ्वीचा रस शोषून घेतो ग्रीष्मकालात, पण तो
नंतर वर्षाकालामध्ये तो सहस्रधारांनी बरसतो, असं परत देतो आपल्याला. समजलं? सर सूर्याचं उदाहरण परत सांगा. जसा सूर्य जसा सूर्य सहज. हा. उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म हम्म, कालात रसम हम्म, आदत्ते, आदत्ते म्हणजे घेणे, दत्ते म्हणजे देणे, आदत्ते म्हणजे घेणे. हा, जसं तर आदत्ते म्हणजे जसा सूर्य घेतो, रसम रवी ही रसम आदत्ते. म्हणजे सूर्य रस घेतो. हम्म, बरोबर. कशा करता? हम्म. उत्स्रष्टुम. उत्स्रष्टुम म्हणजे सृज खेळ. धातू आहे ना, त्याच्यापासून स्रष्टुम म्हणजे श्रवण, स्राव करण्यासाठी किंवा सृजन करण्यासाठी. हा, पण नुसतं साधं सृजन नाही, नुसतंच तो जेवढं पाणी घेतलं तेवढंच नाही, म्हणजे तर सहस्र गुणम उत्सृष्टुम. उत म्हणजे उंच, उंच म्हणजे भरपूर. हा, तर सहस्र गुण म्हणजे हजार पट जलधारा देण्यासाठी तो रस शोषून घेतो, असं म्हटलंय. म्हणजे प्रत्येक श्लोकात उपमा आहेतच अगदी. भरपूर. हो. हं. हे कालिदासाचं हेच आहे की उपमांचा राजा कालिदास म्हणून. हं? कालिदासानंतर त्याच्याशिवाय जसं श्लोकच होत नाही ना म्हणजे. अजिबात नाही. जसं ज्ञानेश्वरी म्हणजे उपमा उत्प्रेक्षा या अलंकारांशिवाय शिवाय ज्ञानेश्वरीचा एक कुठलीही ओवी पूर्ण होत नाही. तसंच हे कालिदासाचंही तसंच आहे. फक्त एवढंच आहे की ज्ञानेश्वरांची भाषा वेगळी, उदाहरणं वेगळी, आणि कालिदासाची उदाहरणं पण म्हणजे दोघांची तुलना नाही होऊ शकत अर्थात, पण तसंच आहे मग. असं. तर त्याच्यामध्ये 1.18 असं कंसामध्ये दिलेलं आहे, 1.19 काय आहे ते? ते काय आहे की उन्नतीने स्लाइड्स केल्या होत्या, तर तिने थोडस ते काय की जे मी तुम्हाला पाठवलं ना, मूळ रघुवंश आहे ना, तर त्या मूळ रघुवंशात जे श्लोक आहेत त्यांचे हे क्रमांक आहेत. तर आता आपल्याला हा जो पाठ आहेत ना, त्यांनी त्यातले काही काही श्लोक गायलेले आहेत. ओके. हो हो. जर हा, म्हणून ते आता आपला मूळ श्लोक हा 6वा असेल, पण त्यांचा मूळ श्लोक हा काहीतरी 12वा, 13वा, 18वा असेल म्हणून. अच्छा. हा. सेना परिच्छदस्तस्य द्वयमेवार्थ साधनम शास्त्रेषु अवकुंठिता बुद्धि मौर्वी धनुषी चातता. तर याचा अन्वय असा आहे की तस्य सेना परिच्छद, म्हणजे काय, त्याची सेना होती, नुसती होती. हा, हा. पण ती नुसतीच होती, तिचा काही फारसा उपयोग नव्हता. कारण का, म्हणजे राज्यकारभारासाठी जसं द्वयम म्हणजे मुख्य त्याचं राज्य दोन दोन गोष्टींवर चालायचं. हा, द्वयम एव अर्थसाधनम, त्याची अर्थसाधन म्हणजे प्राप्तीचे मार्ग दोनच होते. कुठले? एक, शास्त्रेषु अवकुंठिता बुद्धी, म्हणजे शास्त्रामध्ये हा अविचलित आणि अथांग ज्ञान. अकुंठित, कुंठित होणे म्हणजे काय? ब्लॉक होणे. अकुंठित म्हणजे अनलिमिटेड, कुंठित म्हणजे लिमिटेड, अकुंठित म्हणजे अनलिमिटेड. समजलं? तर त्याचं अनलिमिटेड किंवा अथांग ज्ञान, म्हणजे कुशलता, थोडक्यात म्हणजे शास्त्रज्ञान. आणि सॉरी, कुठे गेलं? हा. आणि मौर्वी धनुषी, हा, च आतता. मौर्वी धनुषी, तर धनुषी मौर्वी, त्या धनुष्यावरती कसं असतं, धनुष्याला 3 गोष्टी असतात. एक धनुष्य असतं, नंतर त्याला एक दोरी असते की ज्याला मौर्वी म्हटलं जातं. हा, आणि तिसरा असतो बाण किंवा शर. तर जेव्हा ती जी हे चाललेली जाते ना, म्हणजे आतता म्हणजे चढवलेली. हा, म्हणजे ते बाण चढवण्यासाठी जी अशी प्रत्यंचा आपण खेचतो ना, धनुष्य केव्हा तयार असतं? धनुष्य नेहमी ना त्याला दोरी बांधून ठेवत नाही. हा, जेव्हा लढाईला
जायचं असतं तेव्हा त्याला ती दोरी बांधलेली असते. दोरी म्हणजे ती, तर त्यालाच प्रत्यंचा म्हणतात त्या दोरीला. तर ती दोरी म्हणजे दोरी बांधली म्हणजे आता आम्ही युद्धाला सज्ज आहोत असं, आमची सज्जता, शस्त्रसज्जता. तर इथे असं म्हणायचंय कवीला की मौर्वी धनुषीच आतता, म्हणजे धनुषी, धनुषी म्हणजे ध धनुष्यावर मौर्वी म्हणजे ती दोरी त्याची म्हणजे प्रत्यंचा, आतता म्हणजे लावलेली आहे असं. ती आता तो शस्त्रसज्ज आहे, म्हणजे एक शस्त्रसज्जता आणि त्या दुसरं त्याचं अथांग शास्त्रज्ञान, याच्यावरच त्याचं सगळं अर्थसाधन होत असे. म्हणजे त्याला प्रत्यक्ष युद्ध करण्याची गरजच पडत नसे. एकतर मुत्सद्दीपणा, शास्त्रज्ञान म्हणजे मुत्सद्दीपणा म्हणता येईल, किंवा व्यवहार कुशलता, या अर्थाने त्याचं अं, शास्त्रेषु अवकुंठिता बुद्धी, म्हणजे शास्त्रामध्ये त्याची असलेली अत्यंत अमर्याद बुद्धी आणि शस्त्रसज्जता, या गोष्टींवरती जसं आपण म्हणतो ना की डिटरंट, म्हणजे सैन्य दल हे त्याचं नुसतं साधन होतं. साधन म्हणजे काय, ज्याला हल्ली म्हणतात की न्यूक्लिअर वेपन्स का हवेत, इट ऍक्ट्स ॲज अ डिटरंट. म्हणजे ते काही ऍक्च्युअल तुम्ही युद्ध खेळणार नाही आहात भारतात. भारताचे आपले जे आपण म्हणतो की एवढे न्यूक्लिअर वेपन्स का ठेवायचे आपण, दॅट ऍक्ट्स ॲज अ डिटरंट, नाही का. तसं म्हणजे थोडंसं मी विषयांतर करून सांगतो की आज जी आता हे युक्रेनची जी अवस्था झालेली आहे, बरोबर, ती का झालेली आहे, कारण त्यांच्याकडे जेव्हा रशिया जेव्हा फुटला, बरोबर, तेव्हा आणि त्याचे जे असे शकलं झाली, तेव्हा युक्रेन हा एक समृद्ध प्रदेश होता. त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स होती, न्यूक्लिअर प्लांट्स पण, चेर्नोबिल वगैरे युक्रेनमध्येच आहे, बरोबर. पण त्यांना अमेरिकेने कन्व्हिन्स केलं, हा, अमेरिका, रशिया वगैरे या सगळ्यांनी, हा, की यू गिव्ह अप युअर न्यूक्लिअर आर्म्स, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काही होणार नाही याची आम्ही शाश्वती देऊ. तर युक्रेनने सगळी ती आपली शस्त्र नष्ट केली किंवा परत दिली किंवा नष्ट केली म्हणा. हम्म. आणि त्यामुळे त्यांचं जे न्यूक्लिअर डिटरंट होतं ते साधन नाहीसं झालं, आणि म्हणून त्यांची आज अशी अवस्था झाली. ते जर असतं तर रशिया पण त्यांच्यावर हल्ला करू शकला नसता, नाही का. तर असं म्हणजे थोडंसं हे विषयांतर, पण हे म्हणजे शस्त्रसज्जता पाहिजेच, प्रश्नच नाही. पण पण ते फक्त डिटरंट म्हणून, म्हणजे साधन म्हणून, असं असं. तर इथं कालिदासाने म्हणजे आज जे आपण बघतोय, तर त्याचं कालिदासाने म्हणजे हे दिलेलं आहे. म्हणजे जसं, आणि याच्या उलट आपला असा भारताचा असं झालं पूर्वी, असं म्हटलं जातं की 1948 नंतर आपली जी पहिली काही वर्षाची फिलॉसॉफी होती की आपल्याला, आपण कोणावर आक्रमण करणार नाही, आपण अहिंसावादी आहोत, त्यामुळे आपल्याला सैन्याची गरजच नाही. त्यामुळे नॉमिनल आपलं सैन्य होतं, म्हणून आपल्यावर हल्ले झाले, आणि आपल्याला चीननी वगैरे, म्हणजे आपल्याला म्हणजे काहीच नव्हतं, आपल्याकडे नावापुरतं सैन्य होतं, नाही का. तर तशी आपली अवस्था झाली होती. मग नंतर मग आपण शस्त्रसज्ज झालो, आणि कोणाला न जुमानता आपण मग अण्वस्त्र वगैरे आपण आपलं तयार केली, म्हणून आज आपण सुरक्षित आहोत, नाही का, असं असं. म्हणजे शस्त्रसज्जता आणि त्याविषयीचं ज्ञान, या दोन गोष्टी त्याविषयीच, अत्यंत आवश्यक. त्याविषयीचं नाही, शास्त्रज्ञान. शास्त्रज्ञान म्हणजे की शास्त्रज्ञान. जसं, हा. म्हणजे राज्यकारभार किंवा व्यवस्था, आपलं जे राज्यव्यवस्था चालवण्याचं ज्ञान. आता राज्यव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी येतात, कायदा आणि सुव्यवस्था, अर्थव्यवस्था, नंतर ज्याला आपण म्हणतो परराष्ट्र व्यवहार, नाही का, किंवा हो या हो. सगळ्या गोष्टी, म्हणजे की जेणेकरून तुमचा जो अर्थकोश राहील तो व्यवस्थित भरलेला राहील, असं. हम्म. कारण पूर्वीच्या काळी कसं बरोबर. होतं की राज्य, दोन गोष्टींनी राज्यावर संकट यायची. एकतर तुमची अंतर्गत अव्यवस्था असेल तरी, किंवा परकीय आक्रमणाने, परकीयाने तुम्हाला लुटून नेलं तरी. तर त्या दोन्ही गोष्टी, तर दोन्हीसाठी काय पाहिजे, परकीयांच्या आक्रमणाकरता शस्त्रसज्जता हवी, शस्त्रसज्जता. आणि अंतर्गत अव्यवस्था साठी तुम्हाला शास्त्रांचं, म्हणजे इथे शास्त्र या अर्थाचं राज्यशास्त्र हे पण पकडता येईल आपल्याला. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांचं सगळ्यांचं उत्कृष्ट ज्ञान, असं. असं. पण म्हणजे बघा की हे नुसतं काव्य म्हणजे काव्य नाही. या काव्यामध्ये जसं मी म्हटलं ना की हे जे प्राचीन कवी होते ना, साधन कसं असावं.
म्हणजे आध्यात्मिक पण त्याच्यात खूप डेप्थ असते, व्यावहारिक पण खूप डेप्थ असते. नुसतं आपलं म्हणजे गमतीदार कविता केल्या म्हणजे काव्य असं नाही, तर त्याच्यामध्ये शिकण्यासारखं पण खूप असतं. या संस्कृत काव्याचा या मोठा विशेषतः प्राचीन काव्यांचा. ठीक आहे. म्हणजे राजाने पुढचं. कसं अद्ययावत राहिलं पाहिजे हे थोडक्यात हा, या श्लोकातनं कळून येतं. अगदी. हम्म. आणि म्हणूनच कालिदासाला नुसता कवी कुलगुरू कालिदास म्हणजे नुसतं त्याचं काव्य आणि उपमा उत्प्रेक्षा अलंकार म्हणून त्याला तो पदवी प्राप्त नाही झाली. बरोबर. त्याचं हम्म. चौफेर ज्ञान. हा, म्हणजे जसं आता मेघदूतामध्ये त्यांनी जे भारताच्या भूप्रदेशाचं वर्णन केलेलं आहे ना. हा, मेघदूत म्हणजे होता तो म्हणजे पूर्ण त्याचा कोणीतरी मध्ये मला एक ना अ, भवी वर्तक मला वाटतं एक होऊन गेले पूर्वी, तर त्यांनी म्हणजे असं एक जस्ट तुम्हाला विषयांतर म्हणून सांगतो. तर मेघदूतामध्ये अशी कथा आहे की तो यक्ष त्याची पत्नी कुठेतरी अशी त्याचा विरह झालेला असतो आणि मग तो त्या मेघाद्वारे आपला संदेश तिला पाठवतो, अशी ती कथा आहे. आपण त्याच्या म्हणजे कल्पना आहे ती सगळी, पण त्याच्यात त्यांनी तो मेघ जेव्हा पूर्ण भारत म्हणजे उत्तर भारतातून अगदी खालपर्यंत तो जेव्हा जातो ना, तर खाली त्याला जे प्रदेश दिसतात त्याचं इतकं उत्कृष्ट वर्णन आहे की म्हणजे असं वाटतं की अरे या कालिदासाला तेव्हा एवढं म्हणजे आज आपल्याला हे सगळं ज्याला म्हणतात एरियल व्ह्यू हे घेणं शक्य आहे, पण तेव्हा कालिदासाला हे कसं सुचलं असेल किंवा कसं माहिती असेल आणि असं. हा. हा तेच तो महत्वाचा प्रश्न की माहिती कसं असतं. हा, म्हणजे तो तर नुसता कवी होता, कवी बसल्या बसल्या चार खोल्यांमध्ये त्याला काय करणार. पण असं नाही, कारण ते जे हे जे कवी होते ना, म्हणजे आध्यात्मिक उंची म्हणजे अंतरचक्षू पण त्यांचे खूप मोठे होते म्हणजे म्हणजे दिव्यदृष्टीच होती थोडक्यात त्यांना असं. हम्म. ठीक आहे. तर जुगोपात्मानं जुगोप आत्मानं अत्रस्तः हा हा असं अत्रस्तः भेजे धर्मम अनातुरः. हा, मी संधी विग्रह करतोय त्याकडे नीट लक्ष द्या. जुगोप आत्मानं अत्रस्तः भेजे धर्मम अनातुरः अगृध्नुः आददे सहा अर्थम असक्तः सुखम अन्वभूत. हं? असे संधी विग्रह. आता त्याचा अन्वय बघूया आपण. सहा, सहा म्हणजे तो, अत्रस्त म्हणजे त्रस्तच्या विरुद्ध अत्रस्त म्हणजे तो अजिबात भयभीत नसलेला म्हणजे निर्भय. तो निर्भय, हा, निर्भयतेने, सन म्हणजे निर्भयतेने असं म्हणून कंसात टाकलंय ते. आत्मान जुगोप म्हणजे निर्भयतेने तो जुगोप म्हणजे स्वतःच म्हणजे रक्षण. गुप गुप धातू आहे ना, गुप. गुप धातू म्हणजे रक्षण करणे. हम्म. जसं जसं गोपत्री. गोपत्री हा जो शब्द आहे, गोपत्री म्हणजे रक्षण करणारी असं आपण देवीला म्हणतो गोपत्री. हा? तर गोपत्री म्हणजे रक्षण करणारी. तो गोपनीय हा जो शब्द आहे ना, किंवा आपण म्हणतो गुप्त, गोपनीय, तर हा शब्द कसा आलेला आहे की म्हणजे काय नुसतं लपवणं म्हणजे गुप्त नाही, की जे आपलं रक्षण करण्यासाठी जे म्हणजे किंवा ज्याचं रक्षण केलं जातं किंवा हा, ते गोपनीय. म्हणजे आवश्यक. हा हा. ज्याचं जे रक्षण आपलं करायचं रक्षण असतं. करण्यासाठी. हा, हा. म्हणजे रक्षण करणे म्हणजे काय, इतरांना न दाखवणे, इतरांसमोर एक्सपोज न करणे म्हणजेच रक्षण करणे. म्हणून मूळ जो धातू गुप, गुप पासून गुप्त, गोपनीय, हा, अं, गोपत्री वगैरे वगैरे, तर त्याचं हे भूतकाळ आहे जुगोप. तर सहा अत्रस्त आत्मान जुगोप म्हणजे तो अत्यंत निर्भयतेने स्वतःच रक्षण करीत असे. आता इथं स्वतःच माझ्या दृष्टीने नुसतंच आत्मानं म्हणजे स्वतःचं आणि आपल्या प्रजेचं असं, किंवा आपल्या राज्याचं असं आपण म्हणू शकतो.
अनातुरहा सन धर्मम भेजे अन आतुरहा. आतुरहा म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँक्सायटी. हा, किंवा अँक्सायटी, किंवा आयुर्वेदामध्ये आतुर म्हणजे अस्वस्थ. समजतं ना? आणि अस्वस्थ म्हणजे काहीतरी ज्याला व्याधी आहे तो अस्वस्थ, त्याला म्हटलं जातं आयुर्वेदाच्या दृष्टीने आतुर. हं. आपल्याला पण सर वाटतं आपण आतुर. मराठीत आतुर म्हणजे उत्सुकता या अर्थाने. हा, तर ऍक्च्युली आतुर हे म्हणजे काय निगेटिव्ह अर्थ आहे त्याला, आतुर या शब्दाला खरा अर्थ तो असा अच्छा. पॉझिटिव्ह अर्थाने घेत. मूळ आपण संस्कृत अर्थ मराठीत का नाहीये. घेतो? हा, अच्छा. मराठीत आपण मी आतुर आहे म्हणजे शिकण्यासाठी आतुर आहे वगैरे असं म्हणतो ना, म्हणजे मी ऍक्च्युली अगदी ऍक्च्युली आतुर या खऱ्या इच्छुक. शब्दाचा खरा हम्म. अर्थ अँक्सायटी असं म्हणता येईल आपल्याला. अँक्सायटी कसं असतं, अँक्सायटी पण आतुर म्हणजे म्हणजे त्याला म्हणतात चलबिचल होणे, म्हणजे अस्वस्थ, नाही का? पण आपण मग त्या अच्छा अच्छा, अस्वस्थाचं म्हणजे बरोबर. हा हा तर तसं हम्म. अनातुरा म्हणजे तो अस्वस्थ नाही, पूर्ण शांततेने किंवा पूर्ण विचलित न होता. हा, धर्मम भेजे म्हणजे धर्माचं पालन. भेजे म्हणजे भज भज तसं भज धातूचं भेजे म्हणजे हे परत भूतकाळ आहे. भेजे म्हणजे म्हणजे धर्माचं पालन करत असे पूर्णपणे, म्हणजे शांतपणे, किंवा म्हणजे अगदी स्वस्थपणे असं. हम्म. धर्माचं पालन करत असे. अगृध्नुः सन अर्थम आददे. हम्म. आता गृध्नुः म्हणजे काय? हावरट. हा, आता गृध्नू हा शब्द कसा आलेला आहे सांगतो. गृध गृध म्हणजे काय? गिधाड. हम्म. तर गृध्नू म्हणजे जी गिधाडाची वृत्ती असते ना. गिधाड कसं असतं? हा, म्हणजे दिसलं, मांसाचा तुकडा दिसला की ते लगेच झेप घालतं. बरोबर? म्हणून त्याला गिधाडाची वृत्ती म्हणतो ना आपण व्यवहारात पण, नाही का? अत्यंत अगदी एखाद्याला अत्यंत हावरटपणाची परिसीमा म्हणजे त्याला आपण गिधाड म्हणतो, नाही का? तर गृध्नू म्हणजे लोभी वृत्ती, आणि अगृध्नू म्हणजे निर्लोभी वृत्ती. समजलं? तर अं, हा, तर अगृध्नू सन म्हणजे निर्लोभीपणे अर्थम आददे. म्हणजे बघा, राजाचं कसं उत्कृष्ट वर्णन आहे की राजा हा म्हणजे राज्य चालवणं म्हणजे तुम्हाला पैसा म्हणजे कर कर किंवा या सगळ्या दृष्टींनी कर व्यवस्थेतून पैसा मिळवायचा आहेच, कारण नाहीतर राज्य शकट चालणार नाही. बरोबर? पण अगृध्नू तो कसा कमवायचा कसा? तर स्वतःच्या लोभीपणासाठी नाही. जसं आपल्या इथे म्हणजे आपण म्हणतो की आता 2004 ते 2014 प्रचंड भ्रष्टाचार झाला. म्हणजे कर तर होतेच, पण त्यातनं म्हणजे तो सगळा जो कर गोळा करायचा सरकार, तेव्हा ते म्हणजे बराचसा पैसा त्यात भ्रष्टाचारात म्हणजे लोभीपणाने व्हायचा. पण आपण असं म्हणतो की आता गेल्या 10 वर्षात ठीक आहे, कर आहेत, इन्कम वाढलेलं आहे, जीएसटी वाढलेलं आहे, सगळं. पण कोणी सरकारवर असा हे करत नाही की तुम्ही त्याचा उपयोग वैयक्तिक स्वार्थाकरता करतात, नाही का? तर त्याला त्याला म्हटलं जातं अगृध्नू, म्हणजे गिधाडी वृत्तीने तुमची कर व्यवस्था नाही असं. राज्यकारभार चालवण्यासाठी निर्लोभी वृत्तीने तुमची कर व्यवस्था असेल तर ठीक आहे. तर इथं त्याचं उत्कृष्ट याचं वर्णन केलंय की अगृध्नुः अर्थम आददे. म्हणजे आददे म्हणजे परत भूतकाळ, आददे म्हणजे घेत घेत होता. हा, नंतर असक्त सन सुखम अनुभूत. असक्त. आता हे फार छान आहे की म्हणजे अनुभूत म्हणजे अनुभव, सुखाचा अनुभव तो असक्त. म्हणजे आसक्ती रहित, किंवा भाव हावरटपणा किंवा लोभीपणा, किंवा ज्याला आसक्ती म्हणजे ज्याला अटॅचमेंट म्हणतात, की कशातही न अडकता कशाचाही निस्संगपणे तो सुखाचा अनुभव घेत असे. ज्याला आपण राजयोगी म्हणतात ना, राजा जनक, की ज्याला
राजर्षी म्हणायचे. आपल्या पुराणांमध्ये किंवा याच्यामध्ये म्हटलेलं आहे की राजा जनक त्याला राजर्षी का म्हणायचे, कारण तो राजा होता. हम्म. राजसुख सुख सगळी त्याच्या समोर हात जोडून उभी होती. हा, महालात राहायचा, पण कुठेही तो अटॅच नव्हता, निसंगपणे. ठीक आहे, मी राजा आहे, तर मला राजासारखं राहायला पाहिजे, म्हणून तो राहायचा. कारण राजा आहे तर मी भिकाऱ्यासारखं राहू शकत नाही, कमरेला एक आपला पंचा गुंडाळला असा राजा. म्हणजे राजा आहे तर राजाच्या आबानीच राहायला पाहिजे, नाही का, त्याच्या प्रतिष्ठेनुसार. पण ते करताना आपण म्हणजे राजाचं पद आहे म्हणून ती खूप व्हायचं, पण त्याच्यात आपली आसक्ती नव्हती. तर म्हणजे कसं त्याचं राजाने कसं वागायला पाहिजे, हे ते या चार याच्यात उत्कृष्ट सांगितलेलं आहे. की आपलं आणि आपल्या राज्याचं निर्भयपणे संरक्षण, हा, आतुर न होता किंवा अस्वस्थ न होता धर्मपालन. हे पूर्ण राज्यासकट जो आहे तो म्हणजे कुठलंही विचलित न होता राज्य चालवायचं, धर्माचं पालन करायचं. लोभरहित होऊन धनस्वीकार किंवा निर्लोभीपणे अर्थव्यवस्था चालवायची. आणि जो काय आपल्याला कर्तव्य आहे किंवा जे सुख मिळतंय त्याचा निसंगपणे किंवा आसक्तीरहित मनाने स्वीकार करायचा आणि ते अनुभवायचं, नाही का. परत एकदा सांगा सर, खूप छान सांगितलं. अरे मी इथे लिहिलंय ना तसं समोर. हा, नाही पण सर, ऐकायला छान वाटतं. बरं. की म्हणजे पूर्ण म्हणजे भीतीरहित, पूर्ण भीती, म्हणजे कुठलीही भीती भीती नसताना किंवा निर्भयपणे आपलं आणि आपल्या राज्याचं संरक्षण, कोणाच्याही दबावाखाली नाही, निर्भयपणे आपल्या राज्याचं संरक्षण. नंतर अ- अस्वस्थ न होता किंवा अँक्सस किंवा असं न होता धर्मपालन. आता इथे धर्म आपल्या या दृष्टीने, धर्म याचा शब्द अर्थ विशाल आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, या अर्थाने धर्मपालन. हा, प्रत्येकाची जी कर्तव्य आहेत ती करणं म्हणजेच धर्मपालन. हा, आणि ते रोगमुक्त राहून, रोग किंवा अस्वस्थ न होता, विचलित न होता परत. नंतर लोभरहित होऊन धनस्वीकार, म्हणजे राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तर त्याचं जे कर किंवा काय जे आहे तो तो म्हणजे अर्थप्राप्ती जी आहे ती त्या निर्लोभीपणे अर्थप्राप्ती करणं राज्याकरता. आणि चौथं, निस्संग मनाने किंवा आसक्तीरहित मनाने आपल्याला मिळणाऱ्या सुखाचा स्वीकार करणे किंवा त्याचा अनुभव घेणे. ऍक्च्युली तुम्हाला असं वाटेल की, आय डोंट नो, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण माझं असं मत आहे की आज जे मोदी वागतायत, नाही का, तर त्यांना हे हम्म. उदाहरण उत्कृष्ट लागू पडतं, नाही का. खरंय. खरंय. हा, असं. हा. फार छान सांगताय सर तुम्ही. खूप म्हणजे ऐकत राहावंसं वाटतंय. हो हो. पुढचा म्हणजे श्लोक. खरंच राजाने कसं वागलं पाहिजे, आपल्या हो, स्वतःचं राज्याचं रक्षण, स्वतःचं पण रक्षण, राज्याचं पण त्यांनी निर्भय, म्हणजे तशी परिस्थिती पण त्यांनी क्रिएट केली असणार ना. केली पाहिजे. हा, म्हणजे आता कोणाच्या निर्भयतेची परिस्थिती. दबावाखाली येणार नाही आम्ही, असं. हा, म्हणजे दिलीप राजाचं उदाहरण तुम्ही मोदीजींना लागू केलं ते जरा बरोबर वाटतंय अगदी, की त्यांनी हा. सैन्याच्या दृष्टीने पण आपलं एकदम एकदम समर्थ केलंय भारताला, की कोणी वाकड्या हो, दृष्टीने बघू शकणार नाही भारताकडे. आणि हो. इथे राजा प्रजेला पण ते समर्थ करतायत आणि करही गोळा करतायत. बरोबर आहे अगदी. हा, हा, ठीक आहे. पुढचा श्लोक. प्रजानां विनयाधानात् रक्षणात् भरणादपि सपिता पितरस्तासां केवलं जन्म हेतवः. हम्म, इथं, हा, विनयाधानात रक्षणात भरणाद अपि. हम्म, हा, म्हणजे या तिन्ही करता म्हणजे तो किंवा दिलीप राजा हा प्रजेचा पिताच होता. म्हणजे तर विनय आधानात म्हणजे अ, नम्रतेने किंवा ममतेने किंवा नम्रतेने
आधानात त्या आधान म्हणजे काय, की एखादी गोष्ट स्थापित करणं. हं? विनय आधानात म्हणजे प्रजेमध्ये विनय, नम्रता आणि तिथला सगळं हे शिकवणं, चालीरीती किंवा